मिनट उन्हें बोला कैसा मराठी नहीं आती तो मराठी नहीं आती तो सन्माननीय राजसाहेबांची जी शिकवण आहे, मराठी माणसावर जर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्याला जागेवर सोडा, आम्ही त्यांना जागेवरच सोडू. हे बघा, मी काय चुकीचं बोललो असेल मला माफी करा. मी प्रेमाने बोलतो, यांच्याकडे पण दाखव. मी प्रेमाने बोलतो तो कशाला शिवा देतोय बघा. दाखव यांना दाखव. शिवा कशाला. अशा मुसलमान मुलांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. त्याला धमकी देण्याची, त्याला मारहाण झाल्याची, त्याला धमक्यांमुळे तो घाबरला. बोलतो मला मराठी येत नाही. मी बोललो मराठी येत नाही तर तू किती वर्ष झालं तुला? तो बोलतो 10 वर्ष. महाराष्ट्र जातो ते कशाला तू बोलतो? याच्या पुढे जर मराठी माणसावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना घरात घुसून मारू. कायदा सुव्यवस्था जो काही विषय येईल तो पोलिसांनी सांभाळा. त्याला मराठीमध्ये विचारलं मराठी मी बोलतो हिंदी में बोला. ठीक आहे तुम्हाला थोड़ा 10 रुपये का जास्त हुआ है, 10 रुपये ज्यादा हुआ है. बोला 50 रुपये ले ले. नाही बोलतो मला मराठी येत नाही बोलतो. ठीक आहे मला येतो हिंदी. समझ गया ना हिंदी में उसने क्या बोला? मराठी मध्ये बोलतो तो मराठी पगार आहे कोण? कहाँ पे रहता? मी टायगरला राहतो. अख्खा तुला डिटेल सांगतो दादा तुम्हाला. टाइगर में रहता है. तो यहाँ पे आके तू यहाँ पे मतलब लोगों को बोला मराठी नहीं आती? मराठी महाराष्ट्र मध्ये राहतो ना तो 10 वर्ष झाला. महाराष्ट्र में रहे या कहीं भी रहे नहीं आती मराठी. मराठी फिर नहीं आती मेरे को मराठी. मैं क्या बोल रहा हूँ, तू यहाँ पे ऐसा बातें करके क्या करना चाह रहा है? और नंबर पे फोन लगा जरा. जमा करा देते भाई. लगा फोन 100 नंबर पे. जाने मत दो. क्या बोला मालूम क्या? अभी ये क्या बोला मालूम क्या? पूरा मुमरा मराठी में बोलता. पूरा मुमरा बंद कर. जमा करा दो. जमा करा माझी वाट आहे. तुला कोणी हात नाही लावणार. इसको ना जमा करा दो. इसको जमा करा दो. जाने मत दो. भाई इसको जमा करा दो. इसको जमा करा. बोला कैसा? एक मिनट उन्हें बोला कैसा? मराठी नहीं आती तो मराठी नहीं आती तो मत दो यार भाई. मत दो. थांबा ना. हे बघा मी काय चुकीचं बोललो असेल मला माफी करा.
शिवा देतोय, मी प्रेमाने बोलतो यांच्याकडे पण दाखव. मी प्रेमाने बोलतो तो कशाला शिवा देतोय बघा. दाखव यांना बी दाखव. शिवा प्रेमाने बोलतो आता. 1 घंटे में मुमरा मला माफ करा. आंकड़ा बंद करके बता, आंकड़ा बंद कर. माझा चुकी आहे, मी माफी मागतो. मी काय गलत बोललो असं तर मला माफ करा. ठीक आहे. आणि माफ कर दे. आणि शिवा नका जाऊ मला. प्रेमाने बोलतो. मी माझ्या बहिणीसाठी गोळ्या आणायला गेलतो. गोळ्या भेटले नाही, मेडिकलला गेलतो मी. हा, मेडिकलला गोळ्या भेटले नाही, मग बहिणीला फल फ्रूट आणायला गेलो मी. फल घेताना मी त्याला मराठीमध्ये विचारला, हा किती रुपये किलो आहे? तो बोलतो मला मराठी येत नाही. मी बोललो मराठी येत नाही तर तू किती वर्ष झालं तुला? तो बोलतो 10 वर्ष. महाराष्ट्र जातो ते कशाला तू बोलतो? मी बोललो मी मराठीतच बोलणार. मग असा वाद झाला. तरीच चाललेलो मी परत. त्यांनी परत मला बोलवला. त्यांनी बोलून मग बोलतं ये लडकाचा बोलता असा बोलायला लागले. बोलो मी मराठीतच बोलणार. तो बोलतो मेरे को मराठी आता नाही, हिंदी में बोलतो हिंदी में. असं असे 10-15 जण जमले. परत त्यांनी कोणाला जर बोलवलं तर चष्मावाला का होतं मला पण माहित नाही. त्यांनी बोलवलं आहे एकाला. असे 50-60 जण जमायला लागले. बोलतो तू हिंदी में बोलतो, हमको मराठी नहीं आता, हमको मराठी नहीं आता, हिंदी में बोलतो. त्यांना समजवलं मी असं आहे बोललो. हा ते शिवा देत होते. पाटणा एक मारत होता, धमकी देत होते. बोलतं दम में तो बोल के दिखा ऐसे धमकी देत होते. तो मुमरा बंद करेगा क्या दम में काय ऐसे शिवा देत होते. पाटणा मारत होते. लई मारला मला. शिवा पण देत होते ते वरना हाईवेवर. मी बोला गाली मत दो बोला. मैं प्यार से बोल रहा हूँ तो प्यार से बोलो गाली मत दो बोलता. माफी मांग बोलते मुझे. ठीक है बोला माफी गलती हो गई मुझसे, कुछ गलती हो गई तो माफ कर दो मुझे, ऐसे बोलले ते. पण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर दाखल करून झाले किती वेळ पोलिसांच्या? मी 4 तास पोलीस स्टेशन मध्ये होतो. 4 तास बसवलं मला. नंतर माझी आई आली. एक तासात आई आली. आई पण 3 तास बाहेर थांबलेले. आई पण रडत होती माझी. त्यांच्यावर काय झालं मला पण माहिती. ते बोलतं केस डालो इसके ऊपर बोलतं. तो व्हिडिओ मध्ये असेल बघा, तो चष्मावाला ना त्यांनी कंप्लेंट केले. तो बोलतो इसके ऊपर केस डालो बोलता. तुझी मागणी असणार आहे तुझ्यावरती आता परत? माझ्या घरातले घाबरलेत, धमक्यांचे फोन देखील. माझी आई घाबरली आहे. पुढे जाऊन काय झालं, मी अचानक मला काय असेल दवाखान्यात यायचं असेल मुंबईला काय झालं तर मी एकटा पडलो तिथं. घाबर वाटतो. ते धमक्या देतात मला. शिवा द्यायला लागलेलं. लई शिवा दिले मला. काही धमकीचा फोन मेसेज वगैरे तुला येतो? हा आता नाही आला. पुढे जाऊन आला तर बघा. त्यांच्यावरती काय दाखल केलंय का त्या संदर्भात पोलिसांनी? मला बसवलेलं मला पण माहित नाही पोलिसांनी काय केलं आतमध्ये. मी 4 तास पोलीस स्टेशन मध्ये होतो. तू तक्रार करायला पाहिजे होती, मात्र त्यांनी तक्रार केली आहे. आता व्हिडिओ तुझे व्हायरल होतोय, तो व्हिडिओ नेमकी कोणी काढला? तो व्हिडिओ काढणारा एक चष्मावाला होता. तो अजून 2 चष्मावाले होते. एक व्हिडिओ काढत होता, एक मला खेचत होता इधर. त्यांनी कंप्लेंट केले पोलिसांनी. घाबर वाटते. पुढे जाऊन काय झालं मी एकटा काय मला मुंबईला परत आलो. काय असेल ते मारलं गिरलं मला. घेऊन गेले कुठं मारला गिरला. त्यामुळं मला कळत नाही महाराष्ट्रात यांची एवढी डेअरिंग कशी की महाराष्ट्रात आम्ही मराठी बोलणार नाही म्हणून हे रेकॉर्ड करतात आणि व्हायरल देखील हेच लोक करतात. जर असंच महाराष्ट्रात जर घडत राहिलं तर मराठी माणसाचं अस्तित्व हे विकोपाला येईल. कल्याणमध्ये घडलेली घटना, ठाण्यात घडलेली घटना, विरारमध्ये घडलेली घटना, त्या सगळ्या घटना जर पाहाल, मुंबईमध्ये घडलेली एका जैन माणसाने घडलेली घटना, त्या सगळ्या घटना जर तुम्ही पाहाल तर सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर यांच्यामधली हिंमत ही अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे असं मला वाटतंय. मुंबईतल्या घटनेनंतर याच्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याला पोलीस स्टेशनला नेलं. पोलीस स्टेशनच्या बाहेर काही मुसलमान मुलं जमली आणि पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी केली. का घोषणाबाजी करायची काय गरज होती? तो मराठीत बोला सांगतोय, त्याच्यावरनं तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घोषणाबाजी करणार? आणि त्याची घोषणाबाजी केली म्हणून या मुलाला आणि त्याच्या आईला 4-4 तास पोलीस स्टेशनला जर तुम्ही बसवून ठेवणार असाल तर मला असं वाटतंय मग महाराष्ट्रात याच्या पुढे भाषिक वाद जर सुरू झाला तर कोणाला हे करायची गरज नाहीये. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मागच्या काही दिवसापासून या गोष्टी करतात, मराठी माणसांवर सतत हल्ले व्हायला लागलेले आहेत, हे वाढतील भविष्यात. कारण यांच्या हिमती वाढायला लागल्यात. यांना जर आत्ताच ठेचलं नाही तर मला वाटतं भविष्यात प्रत्येक मराठी माणसाला चौकात मारलं जाईल. त्यामुळे माझी विनंती आहे सर्व मराठी माणसाला एकत्र या. नाहीतर जोपर्यंत तुमच्यावर कोणी फटके टाकत नाही तोपर्यंत तुम्ही असेच लांबून बघत राहणार असाल
आणि या सगळ्याला जर बघून तुम्ही कानाडोळा करणार असाल तर एक दिवस हा प्रसंग प्रत्येक मराठी माणसावर येईल आणि त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल. महायुती मुलावरती दबाव टाकला गेला. आता संपूर्ण कुटुंबीय आहेत जे भयभीत आहेत त्यांना देखील भीती नाही. आता त्यांच्या पाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी आहे. त्यांनी आता ह्याच्या पुढे आरे करावं. आम्ही नाही कार्य केलं ना मुंबऱ्यात जाऊन तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना लागू. शेवटी आम्ही पण माणसं होतो. ज्यावेळेला निवडणुका येतात मतदान करायची येतात तेव्हा आपला हा मराठी माणूस हा कोणाचा तरी तिसऱ्याचा पैसे घेऊन विचार करतो आणि ज्यावेळेला त्यांच्यावर हल्ले होतात, त्यांच्या मुलांवर हल्ले होतात, त्यांच्या मुलींवर हल्ले होतात त्यावेळेला त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आठवते. मतदानाच्याच दिवशी पैसे खाल्ले नसते आणि मनसेसोबत उभे राहिले असतात तर आज हिंमत नसती झाली मनसेचे 10-12 आमदार निवडून आले असते. तर हरकत नाही. आम्ही मराठी माणसावर प्रेम करतो. आम्ही मराठी माणसांसाठीच आमचा पक्ष आहे आणि मराठी माणसांच्या पाठी आम्ही खंबीर उभे राहू. सन्माननीय राजसाहेबांची जी शिकवण आहे मराठी माणसावर जर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्याला जागेवर तोडा. आम्ही त्यांना जागेवरच सोडू हा आमचा शब्द आहे. महायुतीच्याच काळामध्ये अभिजात दर्जा जो आहे तो मराठी भाषेला मिळालेला आहे. मात्र काय करायचं टाकायचं आहे मराठी भाषा बोलण्यावरून त्याला कान पकडायला माझं मत आहे ते टाकायचं आहे का आम्हाला. जर तुम्ही आम्हाला मराठी अभिजात भाषेचा दर्जा दिलात तर याच्या पुढे मराठीच्या विरोधात कोणी बोलत असेल तर कायदा करा की त्याच्यावर गुन्हा दाखल होईल. त्या दिवशी त्या अभिजात भाषेचा आम्हाला फायदा आहे. तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा द्याल आणि दुसऱ्या बाजून आमच्याच लोकांना माराल तर कसं चालेल. कायदा करा की मराठी माणसाला जर वाईट बोललात किंवा मराठी भाषेबद्दल वाईट बोललात तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल, तुम्हाला जेलला जावं लागेल. ही भीती जोपर्यंत या लोकांच्या मनात बसत नाही ना तोपर्यंत ह्या अशाच गोष्टी या महाराष्ट्रात घडत राहतील. व्हिडिओ व्हायरल आहे यासाठी मला वाटतं की त्यांच्यावर गुन्हा जो दाखल झालेला आहे तो पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी करण्याचा गुन्हा दाखल झाला. याला धमकावणं, याला उचलून नेणं, याला मारणं हा देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आता संबंधित जे DCP आहे त्यांच्याशी आम्ही या विषयावर बोलू. पण मी पुन्हा सांगतो याच्या पुढे जर मराठी माणसावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना घरात घुसून मारू. कायदा सुव्यवस्था जो काही विषय येईल तो पोलिसांनी सांभाळावा. पण याच्या पुढे मी सरकारला विनंती करतो, आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहातच त्याच्यासोबत तुम्ही मराठी पण आहात. एक मराठी घरात तुम्ही जन्म घेतलेला आहे त्यामुळे तुमच्याच महाराष्ट्रात जर मराठी माणसावर अशा प्रकारच्या घटना घडणार असतील तर ते योग्य नाहीये. याच्यावर चाप बसला पाहिजे आणि त्याच्याबद्दल चाप बसण्यासाठी तुम्ही योग्य ते आदेश गृह खात्याला द्यावेत. हा जो व्हिडिओ व्हायरल केला आहे एखाद्या साला यांचं मराठी माणसाला आणि राज ठाकरेला चॅलेंज म्हणून हा व्हिडिओ व्हायरल केला. राज ठाकरेंना चॅलेंज द्यायची कोणाच्या बापाच्या हिंमत नाही हो. अजून आम्ही रस्त्यावर उतरलो नाही. ना घरात घुसून मारू. ही ज्या गोष्टी घडतात ना याला जबाबदार फक्त मराठी माणूस आहे. हा स्वतःला बुद्धिजीवी खूप हुशार जो समजणारा मराठी माणूस आहे ना तो त्याला जबाबदार आहे. ज्या दिवशी यांना ट्रेनमध्ये जाताना मारतील, ज्या दिवशी यांना चौकात मारतील, ज्या दिवशी यांना घरात मच्छी बनवली किंवा मटण बनवलं म्हणून मारतील ना त्या दिवशी यांना कळेल. राज ठाकरेंना चॅलेंज करायची या महाराष्ट्रात कोणाची हिंमत आणि कोणी केली तर त्याला घरात घुसून मारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. काही दिवसांपूर्वीच कल्याणमध्ये एका इमारतीमध्ये एक क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद मराठी अमराठी वादांपर्यंत जाऊन पोहोचल्याचं पाहायला मिळालं होतं. आता एका मराठी व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप चर्चेत आला होता. आता मुंबऱ्यात घडलेल्या एका प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. एका तरुणाने मराठीत बोला असं सांगितल्यामुळे तिथे त्याला धमकवण्यात आलं. व्हिडिओ समोर माफी मागायला लावल्याची घटना उघड झाली आहे. यावरून आता मनसेनं गंभीर शब्दात इशारा दिलाय. हा सगळा प्रकार गुरुवारी संध्याकाळी 4च्या सुमारास मुंबऱ्यातील कौसा भागात घडलाय. सदर 21 वर्षीय तरुण या भागात एका फळ विक्रेत्याकडे फळ खरेदी करण्यासाठी गेला होता. तेव्हा फळ विक्रेत्यानं हिंदीत संवाद सुरू केल्यावर सदर तरुणाने त्याला मराठीत बोला असं सांगितलं. त्यावरून फळ विक्रेता व तरुणांमध्ये वाद झाला. यानंतर आता फळ विक्रेत्यानं त्याच्यात इतर सहकाऱ्यांनाही बोलावलं. आसपास गर्दी जमा झाली. या सगळ्यांनी मिळून सदर तरुणाला कान पकडून माफी मागायला भाग पाडलं. यावेळी जमलेल्या व्यक्ती सदर तरुणानं शिवीगाळ केल्याचाही दावा करत होती. आता या घटनेचा व्हिडिओ जमलेल्या लोकांपैकीच एकानं काढून व्हायरल केलाय. या घटनेनंतर त्यातल्याच एका सदर तरुणाच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी सदर तरुणाला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्याची चौकशी केली. दरम्यान आज पोलीस स्टेशनमध्ये चौकशी झाल्यानंतर सदर तरुणाने आपल्याला भीती वाटत असल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे. त्यांनी मला शिवीगाळ केली. मी म्हटलं शिव्या देऊ नका. तर त्यानंतर त्यांनी मला माफी मागायला लावली. मी माफीही मागितली. पण मला नंतर पोलीस स्टेशनमध्ये 4 तास बसून ठेवलं. माझ्या आईलाही स्टेशन बाहेर बसून ठेवलं. माझी आई घाबरली होती. पुढच्या वेळी मुंबईला आल्यानंतर मला काही झालं तर काय अशी भीती आम्हाला आता वाटायला लागली आहे. त्यांच्यातल्याच एकानं माझ्या विरोधात तक्रार दाखल केली आहे अशी प्रतिक्रिया सदर तरुणानं दिली आहे. दरम्यान या तरुणाने मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसात मराठी माणसांच्या बाबतीत अपमानास्पद गोष्टी घडायला सुरुवात झालेली आहे. मुंबऱ्यात ही घटना दुर्दैवी आहे. मराठी भाषेवरून वाद झाल्यानंतर तिथे काही मुसलमान मुलंही जमली होती.
त्यांनी व्हिडिओही रेकॉर्ड केला. महाराष्ट्रात राहून मराठी बोलणार नाही असं म्हणतात आणि त्यांच्या व्हिडिओ रेकॉर्ड करतात. अरे यांच्यात एवढी हिंमत येते कुठून आणि कशी येते असा सवाल अविनाश जाधव यांनी यावेळी उपस्थित केलाय. असंच घडत राहिलं तर मराठी माणसाचं अस्तित्व संकटात येईल. कल्याण, ठाणे, विरार, मुंबईत पडणाऱ्या घटना पाहिल्या तर सत्ता परिवर्तन झाल्यानंतर यांच्यातली एक मोठ्या प्रमाणावर या गोष्टी वाढू लागलेल्या आहेत. मुंबईतल्या घटनेनंतर याच्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याला पोलीस स्टेशनला नेलं. पोलीस स्टेशनच्या बाहेर काही मुसलमान मुलं जमली आणि तिथे घोषणाबाजी केली. हे करायची काय गरज होती? तो मराठीत बोला सांगतोय, यावरून तुम्ही पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी करणार, असंही अविनाश जाधव यावेळी बोलताना म्हणाले. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.